नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। संत नामदेव घुमान सद्भावना यात्रा गुरुनगरी नांदेड येथे परतली। पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचलचा दौरा पूर्ण। नानक साई फाउंडेशनच्या उपक्रमाचे नांदेडमध्ये उत्स्फूर्त स्वागत। महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा अनुभव दिलेली नानक साई फाउंडेशनची 11वी घुमान यात्रा पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश व दिल्ली येथील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे परतली। छत्रपती संभाजीनगर व हजूर साहिब रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत करण्यात आले। पानिपत युद्धात शहीद झालेल्या मराठा वीरांना वंदन करून राजधानी दिल्ली येथे दाखल झालेली घुमान सद्भावना यात्रा काल रात्री मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेसने छत्रपती संभाजीनगर मार्गे नांदेड येथे दाखल झाली। यात्रेत 180 जण सहभागी होते। नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला जातो। संत नामदेव महाराजांनी मराठीचा झेंडा थेट पंजाबपर्यंत नेऊन पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव निर्माण केला। त्यांच्या कार्याची आठवण कायम ठेवण्यासाठी नानक साई फाउंडेशन दरवर्षी ना नफा ना तोटा तत्वावर घुमान यात्रेचे आयोजन करते। यात्रा पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेशचा दौरा पूर्ण करून नांदेड येथे परतली असून जळगाव, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी रेल्वे स्टेशनवर यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्या हस्ते नांदेड येथे भाविकांचे स्वागत करण्यात आले। या ऐतिहासिक अशा घुमान यात्रेत नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, वसमतचे माजी नगराध्यक्षा सौ मनीषा विजय कडतन, वसमत मार्केट कमिटीचे माजी सभापती पंडितराव सारंग, परमेश्वर शिंदे, डॉक्टर रमेश नारलवार, एकनाथ मांबडे, विजय कडतन, पंढरीनाथ बोकारे, सौ प्रफुल्ला बोकारे, अरविंद शिंदे, प्राजक्ता शिंदे, डॉक्टर गजानन देवकर, अश्विनी देवकर, सरदार महेंद्रसिंग पैदल, अलंकार देवकर, प्राध्यापक राजेश मुखेडकर, गंगाधर पांचाळ, संजय कदम, ॲडव्होकेट राजावीर, ज्योती आरवीर, ॲडव्होकेट देवकाते, जी बी शकुंतला जी देवकाते, ॲडव्होकेट व्ही जी बचाटे, रामराव मिजगर, मीनाक्षी मिजगर, मारुती कदम, रामचंद्र उन्हाळे, भास्कर दीक्षित, नवनाथ देशमुख, बालाजी ढगे, सखाराम गजले, रमेश सज्जन, आशा शेंडगे, गोविंदराव हंबर्डे, चरणसिंग पवार, अनिल जाधव, पुंडलिकराव बेलकर, सविता हंबर्डे, लक्ष्मण जक्कवाड, गोदावरी जक्कवाड, नामदेव कोरडे, बाबाजी काकडे, शोभाताई काकडे, ललिताताई एसके, लक्ष्मणराव एसके, कौशल्य दुधाटे, धनंजय उमरीकर, मोहन फडसे, विजया फडसे, जिजाबाई सारंग, मंजुषा सारंग, प्रभावती देशमुख, बाबूराव रोडगे, भिवरा रोडज, शामराव कोरडे, त्रिवेणी कोरडे, माणिकराव रोडगे, चतुरा रोडगे, विठ्ठल रोडगे, संजीवनी रोडगे, संभाजी मस्के, वंदना मस्के, महेश हरकरे, माधुरी हरकरे, परमेश्वर रेणकुंटवार, मंगल रेणकुंटवार, ईश्वरराव शेट्टे, भाग्यश्री शेट्टे, अनिल जाधव, गोकर्ण जाधव, सुरेश भाले, पद्मिनी भाले, अशोक कंकरे, लता कंकरे, जयमाला मांबडे, सुनीता पाटील, मंगलाबाई गोरे, डॉक्टर श्रद्धा गोरे, प्राध्यापक शिवाजी गोरे, पुष्पा जाधव, सुनंदा देशपांडे, अरुणा शिंदे, रेखा चंदेल, किशनराव भोवर, लतिका भोवर, सोपानराव काळे, सुमन काळे, सुभाष भोवर, सविता भोवर, मल्लिकार्जुन मठपती, सरस्वती मठपती, अरुण कदम, प्रतिभा कदम, अशोक साखरे, सुरेखा साखरे, सुधाकर ब्रह्मनाथकर, सुनीता ब्रह्मनाथकर, रेखा देशपांडे, मुरलीधर जोशी, कृष्णा जोशी, अरुणा जोशी, दिलीप वेदपाठक, दीपाली वेदपाठक, सुनील खोचे, सीमा खोचे, सुनील वैद्य, छाया वैद्य, मंदाताई व्यवहारे, लता वानखडे, जानराव मेश्राम, शोभा मेश्राम, विमल पवार, अरुण वेळासकर, अर्चना वेळासकर, मनोहरराव पवार, रजनी पवार, संपतराव कोकरे, पुष्पा कोकरे, शंकरराव कुबडे, शंकरराव कल्याणकर, रमेश देवणे, गंगाधर वडनावार, गोविंदराव अट्टल, चंद्रादेवी अट्टल, पांडुरंग भोसले, भागीरथी भोसले, डॉक्टर मारुती भोसले, पल्लवी भोसले, अमित पाटील, स्वाती पाटील, गणेश साळवे, दत्तात्रय शिंपी, दत्तात्रय खैरनार, प्रवीण भांडारकर, अरविंद शिंपी, सचिन शिंगारे, भुजंगराव मुनेश्वर, जगदीश आहिरे, तनुजा आहिरे, मीरा सोनवणे, सरला सोनवणे, सुनीता कंधारी, गजानन निमगावकर, बबनराव घोडगे, राम शेळके, प्रभाकर गाजरे, दत्ता बोकारे, रमेश डिघोलकर, शेगावकर, प्राध्यापक शिवाजी नरहरे, नामदेव गायकवाड, सुरेश रापते, अशोक रामगिरवार,
आदेश माळवदे, प्रशांत केंद्रे, अनुराधा केंद्रे, उत्तमराव जामगे, वर्षा जामगे, अमृत चौरे, छायादेवी चौरे, बाबू सरोदे, मसाजी गिनाजी, गणपत कंधारे, बबन सरोदे यांच्यासह 180 जण सहभागी झाले होते. आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील, सहतृप्ती भोईर, नांदेड.